जय हिंद मित्रांनो, आज मनाला अत्यंत आनंद होतोय। काल रात्री 12:30 वाजता देशाचे कोहिनूर हिरे सायंटिस्ट श्रीयुक्त सोनमजी वांगचुक सरांनी काल आपला उपोषण तोडलं। कारण आपल्या सर्वांना माहिती आहे, देशाचे केंद्रीय मंत्री श्री JP नड्डा आणि जयवंत सिंग यांनी रात्री 12:30 वाजता जाऊन त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण करण्याची हमी आणि लेखी पत्र त्यांना दिलं आहे। म्हणून सोनम वांगचुक सरांनी काल उपोषण सोडलं, त्याचा मला नित्यंत आनंद आहे। काही महिन्यापूर्वी याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, केंद्रातल्या मंत्र्यांपासून ते एकोणते शंड वक्तांनी त्यांना अँटी नॅशनल म्हणून संबोधलं, त्यांच्यावर NSAचा ॲक्ट लावला, त्यांना 6 महिने राष्ट्रीय धुळमधून तुरुंगात टाकलं। आणि अशा लोकांवरती लोकशाहीमध्ये किती ताकद आहे, संविधानामध्ये किती ताकद आहे याला चपराक दिलेली आहे। लोकशाहीचा विजय झाला म्हणून मला आनंद आहे। आणि सोनम वांगचुक सर ही व्यक्ती कोण आहे ती आज देशाला दिसलेली आहे। जे शंड भक्त जे आहेत, ज्यांनी बांगड्या भरल्यात हातामध्ये आणि हे यांची गुलामी करतात, जे मनुस्मृतीला मानतात, त्यांच्या तोंडावरती हा खऱ्या अर्थाने चपराक बसलेला आहे। म्हणून मला खूप आनंद आहे। आणि हा जो अजूनपर्यंत जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचा जो आंदोलन चालू आहे, ज्या 3 मागण्या मान्य केलेल्या आहेत, त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांची ठाम भावना आहे की या देशातल्या तरुणाची ठाम भावना आहे का ज्यांच्यामुळं जे हे घडलेलं आहे त्या धर्मेंद्र प्रधानांचा इस्तिफा झालाच पाहिजे, राजीनामा झालाच पाहिजे। ही प्रमुख मागणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची पण आहे। आणि जर इतर मागण्या मान्य झाल्या तर यांनी जितकं लेट करणार, उशीर करणार, तेवढंच या सरकारच्या अंगलट येणार आहे। कारण की देशाचा युवक आता जागरूक झालेला आहे आणि युवकांनी ज्यावेळेस ठरवलं तर काही करू शकतो, ही ताकद युवकांच्या मध्ये आहे आणि हे दाखवून दिलेलंच आहे। शेवटी सरकार झुकलेलंच आहे। राजीनामा नाही दिला तर जो 20 तारखेला आंदोलन झाला त्याच्यापेक्षा ताकदीचं आंदोलन, उग्र आंदोलन या देशामध्ये पुन्हा एकदा उभा राहील असा विश्वास मला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।